नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. महिपत नागराजला म्हणत असतो, त्या किल्लेदाराला तुम्ही आधी खोटं मड दाखवलं होतं, आता खरं मड दाखवा. तुमच्या वहिनीला तुम्ही उडून टाका. यावर साक्षी म्हणते, नाही, तुम्हाला कळतंय का, यावेळेस आपण कोणाचाही खून करणार नाही. ऑलरेडी त्या रिसॉर्टवरती स्टे आल्या आहे. त्या विलासचा एक खून निस्तरता ना की 9 आले आहेत आपल्या, त्यामुळे अजून आपण एकही खून करायचं नाही. यावर महिपत नागराजला म्हणतो, मी माझ्या पोरीला कसं समजवायचं मी बघतो. आधी तुम्ही ठरवा काय करायचंय, तसं आपण करू. वहिनीला ठेवायचं की पाठवायचं. इकडे सुभेदारांच्या घरात सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि गाण्यांच्या भेंड्यांची तयारी करत असतात. अश्विन म्हणतो, सायली वहिनीने खाण्यापिण्याची व्यवस्था एकदम मस्त केली आहे. आपण आता एक काम करूया, टीम्स पाडूया आणि लगेच अंताक्षरीला सुरुवात करूया. यावर प्रताप म्हणतो, थांबा 1 मिनिट. हे बघा, टीम्स मी पाडणार हा. साक्षी अर्जुनपाशी येऊन बसते आणि प्रताप म्हणत असतो, मी काय म्हणतो, सायली, कल्पना, रविराज आणि अस्मिता तुम्ही एका टीम मध्ये राहा आणि आपण सगळे एका टीम मध्ये, म्हणजे विनिंग टीम. अस्मिता म्हणते, एक मिनिट, मी ज्या टीम मध्ये असते ना ती टीम विजय होते, तीच विनिंग टीम असते. यावर पूर्णाजी अस्मिताला म्हणते, बाळा, मला आणि प्रतापला खूप जुनी गाणी येतात, त्यामुळे विनिंग टीम आमचीच. कल्पना पूर्णाजीला म्हणते, बरं पूर्णाई, अहो जर आपली गाणी ऐकून प्रतिमा बाहेर आली तर आपण सगळेच जिंकणार आहोत. यावर पूर्णाजी म्हणते, हो ग बाई. कल्पना म्हणते, आपला अंताक्षरीचा मेनच हेतू तर तोच आहे ना मेन. साक्षी मनातल्या मनात म्हणत असते, आणि तो काही सफल होणार नाही. मी प्रतिमाला इतकं घाबरवलंय ना की ती बाहेर येणारच नाही. पण आता या अंताक्षरीच्या निमित्ताने मला अर्जुनच्या जवळ जाता येईल. सायली म्हणत असते, बरं पूर्णाजी, आपण आता अंताक्षरीला सुरुवात करूया का? आणि सायली म्हणते, पहिलं गाणं म्हणण्याचा मान तुमचा पूर्णाजी. यावर सगळे सहमत होतात. त्यावर पूर्णाजी म्हणते, माझा. आता यांचा सगळ्यांचा अंताक्षरीचा गेम चालू होतो. आता पाहूया प्रतिमा बाहेर येते की नाही. इकडे पूर्णाजी गाणं म्हणायला सुरुवात करते आणि त्या गाण्यांचा आवाज प्रतिमाच्या कानांवर पडतो. इकडे मात्र प्रतिमा कान लावून ते गाणं ऐकत असते. सगळेच डोळे लावून प्रतिमाची खाली येण्याची वाट पाहत असतात. पण प्रियाने प्रतिमाला खूप घाबरवलेलं असतं, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. गाणं संपल्यावर पूर्णाजी म्हणते, अरे प्रतिमाला हे गाणं खूप आवडायचं, तेव्हा ती इतकं मन लावून ऐकायची ना. सायली ही म्हणते, किती सुंदर अर्थ आहे ना या गाण्याचा. एखाद्याच्या वरवरच्या रूपावर जाऊ नये, कारण त्याच्या गुणांनी तो राजा होऊ शकतो. आता प्रिया म्हणते, पुढचं गाणं मी म्हणू? प्रतापही तिला म्हणतो, हो ना, म्हण ना. प्रताप साक्षीला म्हणतो, हे बघ, पूर्णाजीने जे पहिलं गाणं म्हणलं ना, आपण ते देवाला अर्पण करू. हा, आता आपल्या टीम मधून तू गाणं म्हण. इकडे प्रिया गाणं म्हणायला सुरुवात करते. आता प्रियाचं तर गाणं म्हणून होतं. प्रतापला म्हणते, बाबा, आता तुम्ही गाणं म्हणा. यावर प्रतापही गाणं म्हणायला सुरुवात करतो. आता प्रताप कल्पनावर गाणं म्हणत असतो, पण सगळेजण प्रतिमाची येण्याची वाट पाहत असतात, पण प्रतिमा काही खाली येत नाही. या गाण्यावर पूर्णाजी प्रतापला म्हणते, वा, छान म्हणालास गाणं तू. अश्विन आता सायलीला म्हणतो, वहिनी, आता दादासाठी गाणं होऊन जाऊ द्या तुमचं. आता कल्पनाही तिला आग्रह करते, हो सायली म्हण ना. अर्जुनही तिला इशारा करतो, मान हलून इशारा करतो. त्यावर सायली ही म्हणते, बर. इकडे सायली गाणं म्हणायला सुरुवात करते. तिकडे मात्र प्रतिमा आता दचकूनच बसते. सायलीचं हे गाणं ऐकून मात्र प्रतिमा बेडवरून उतरते आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागते. दारात गेलेली प्रतिमा पुन्हा माघारी फिरते आणि माघारी फिरून ती पुन्हा दरवाजाकडे बघते. जाऊ की नको असं तिच्या मनात चाललेलं असतं. अर्जुन सायलीकडे एकटकच बघत असतो. तेवढ्यात प्रिया तिला डिस्टर्ब करते. ते काय? तो म्हणतो, काही नाही. इकडे प्रतिमा पुन्हा बेडवर बसते. इकडे प्रतिमाला तर बाहेर यायचं असतं, पण तिचं काही धाडसच होत नाही बाहेर येण्याचं. इकडे सायलीचे गाणं संपते. त्यावर अश्विन म्हणतो, वाव, खूप छान वहिनी, मस्त. आता अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा, आता वहिनीने किती कमाल गाणं गायलं आहे, आता त्याच्यासाठी दमदार रिप्लाय तर झाला पाहिजे ना. यावर अर्जुन म्हणतो, गाणं मी? मला गाता बिता येत नाही असं अर्जुन म्हणत असतो. माहितीये ना तुम्हाला, मला गाता बिता येत नाही काही, आणि त्यात जुनी गाणी अजिबात येत नाही मला. पूर्णाजी, मला एकच गाणं येतं, तुला माहिती आहे ना. आता प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जू, तू कोणतं पण गाणं म्हण, आणि कोणतंही गाणं तू छानच म्हणशील, गाणं. आता अर्जुनही गाणं म्हणायला सुरुवात करतो. इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, ह्या अर्जुन सायलीचे आखोआखोतच इशारे चालले आहेत. या अंताक्षरीमुळे दोघांमध्ये पॅचअप होतंय काय? ह्यांचं पॅचअप नको व्हायला. यावर प्रिया पुन्हा म्हणते, आता माझा टर्न, आता मी म्हणणार. यावर कल्पना म्हणते, अगं आता तुझी टर्न कशी? आणि तू तर अर्जुनच्या टीम मध्येच आहे ना. यावर प्रताप म्हणतो, कल्पना, राहू दे ना,
अगं ज्याला गायचंय तो गाईल आणि गातो असं ते प्रियाला म्हणतात. प्रियाही हो म्हणते. यावर रविराज म्हणतो, हो तन्वी तू म्हण, कदाचित तुझा आवाज प्रतिमापर्यंत पोहोचेल. आता इकडे प्रियाही गाणं म्हणायला सुरुवात करते. आता तेवढ्यातही सायलीही गाणं म्हणायला सुरुवात करते. ही दुनिया. सायलीचं हे गाणं म्हणून प्रतिमा बेडवर बसलेली खाली उतरायला बघते, पण परत ती पुन्हा बेडवर जाऊन बसते. प्रतिमाची खूप इच्छा असते खाली येण्याची, पण ती काही धाडसच करत नाही. सायलीचं गाणं म्हणून झाल्यावर इकडे अश्विनही गाणं म्हणायला सुरुवात करतो. अश्विन गणपतीचं गाणं म्हणायला सुरुवात करतो. अश्विनचं गाणं म्हणून झाल्यावर सगळेही त्याला वा वा म्हणतात. आता सगळे एक एक म्हणून सगळे गाणे म्हणत असतात, पण प्रतिमा काही खाली येतच नाही. इकडे रविराज मात्र डोळे लावून ती प्रतिमाची वाट पाहत असतो, पण प्रतिमा काही खाली येतच नाही. इकडे सगळ्यांची अंताक्षरी तर चालू असते, पण रविराजचे डोळे मात्र प्रतिमाकडेच असतात. प्रतिमा का येत नाही या गोष्टीने तो निराश झालेला असतो. आता प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता तू गा ना. यावर पूर्णा आजी म्हणते, पुरे पुरे आता. अरे ज्या गोष्टीसाठी आपण हा घाट घातलाय ती तर गोष्ट काही घडतच नाहीये. प्रतिमाच्या कानावर काही गाणी पडतच नाहीयेत आणि ती बाहेरच येत नाहीये. यावर प्रिया म्हणते, बिचारी माझी आई, तिला खूप त्रास होत असेल ना. आपण आता ही अंताक्षरी बंद करूयात. या सगळ्यावर सायली म्हणते, पूर्णाजी आपण एक प्रयत्न शेवटचा करूया ना, प्लीज एक शेवटचा प्रयत्न करू. अजून एक आशेची एक गोष्ट आहे जी प्रतिमा त्याला बाहेर आणू शकेल. यावर पूर्णाजी म्हणते, कुठली? सायली म्हणते, रविराज काकांचा आवाज. सायली म्हणते, हो रविराज काका, तुमचा आवाज ऐकून ते नक्की बाहेर येतील. एखादं असं गाणं आठवा ना जे त्यांना आवडायचं, ज्या गाण्यात तुमच्या आठवणी आहेत असं गाणं. हे सगळं सायली रविराजला म्हणत असते. तेवढ्यात प्रताप रविराजला म्हणतो, रविराज खरंच असलं कुठं गाणं आहे का? यावर रविराज खूप विचार करत असतो.